नमस्कार. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. रोज-रोज पोहे, उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल ना मंडळी, तर ही इन्स्टंट तयार होणारी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार तुम्ही आंबोळी बनवू शकता. चवीला खूप छान लागते आणि याच्यासोबत खाण्यासाठी आपण मस्त वेगळ्या चवीची खमंग अशी चटणीसुद्धा बनवली आहे बघा. या आंबोळीसोबत ही चटणी खूप छान लागते. तुम्ही कुठल्याही डोशासोबतसुद्धा ही चटणी बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. आंबोळी बनवण्यासाठी ना मंडळी इथं आपल्याला 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. याच्याऐवजी तुम्ही मोठा रवा असेल ना तर तो सुद्धा घेऊ शकता. त्यामध्येच आपल्याला पाव कप इथं पोहे टाकून घ्यायचेत बघा. पोह्यामुळं ना आंबोळी छान मऊ लुसलुशीत होते. चिवट-चिवट होत नाही त्याच्यामुळं पोहे आवर्जून घाला. 1 कप बारीक रवा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाव कप पोहे स्वच्छ धुवून टाकून घेतलेत बघा मी. त्यामध्येच अर्धा कप दही टाकून घ्यायचं. त्यामध्येच अर्धा कप पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच कपामध्ये. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघा छान असं आपण मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही पाणी हवं तर थोडंसं कमी जास्त करू शकता. आता याला एक 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे बघा म्हणजे रवा व्यवस्थित फुलतो. तोपर्यंत आपण इथं टोमॅटो आणि मिरचीची चटणी बनवून घेऊया. एक मध्यम आकाराचा लाल बुंदा असा टोमॅटो घ्यायचा आणि 4 बेडगी मिरची आपल्याला पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजवून घ्यायचेत बघा. त्याच्यामध्येच थोडीशी चिंच टाकून घ्यायची आहे. 4 ते 5 लसूण पाकळ्या टाकायच्या, थोडंसं आलं टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. याच्याऐवजी तुम्ही ना मंडळी चटणीसुद्धा वापरू शकता. बेडगी मिरचीची चटणी असते ना फक्त रंगाची ती टाकू शकता. इथं आपलं छान असं वाटून पेस्ट तयार झाली आहे बघा. याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घ्यायची आपल्याला आणि ते सुद्धा मस्त असं फिरवून घ्यायचं मिक्सरवरती. तर इथं आपली छान अशी चटणी वाटून तयार झाली. आता याला आणखी खमंग चव येण्यासाठी याच्यावरती आपण फोडणी करून टाकणार आहोत. तर इथं बघा फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं मोहरी छान असं फुललं पाहिजे. पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचीत आपल्याला. फोडणी मात्र ना मंडळी खमंग अशी बसली पाहिजे. कढीपत्त्याची पानं कुरकुरीत झाली पाहिजे. म्हणजे चवीला चटणी खूप छान लागते. आता लगेचच आपल्याला या पेस्टवरती या चटणीवरती ही फोडणी टाकून घ्यायची आहे बघा. तर इथं आपली मस्त अशी खमंग चटणी बनवून तयार झाली आहे. डोशासोबत किंवा आंबोळीसोबत खूप छान लागते. एकदा तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करून बघा. तर इथं बघा आपलं पीठसुद्धा ना छान असं फुललं आहे बघा. रवा मस्त असं फुलला आहे. आता याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पूर्ण असं सरसरीत बनवून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला ना मंडळी मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं पीठ एकसारखं स्मूथ असं बनवून तयार होतं. तर इथं बघा आपण पीठ वाटून घेतले. खूप छान असं स्मूथ झालंय बघा. सगळंच पीठ आता अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं मिश्रण जर तुम्हाला घट्ट वाटत असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता. जास्त घट्ट पण करायचं नाही आपल्याला आणि जास्त पातळसुद्धा ठेवायचं नाही. मध्यम असं पीठ ठेवायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्येच फक्त पाव चमचा इथं बेकिंग सोडा टाकला आहे बघा आपण इथं. फक्त पाव चमचाच वापरायचा, जास्त पण एकदम टाकू नका. आता सोडा पूर्णपणे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा. तवा मध्यम गॅसवरती छान असा गरम करून घ्यायचा. थोडंसं तेल लावून घ्यायचं टिश्यू पेपरने. तेल थोडंसं पुसून घ्यायचं आहे आपल्याला. तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा सुरुवातीला आणि लगेचच आंबोळी टाकून घ्यायची बघा. पीठ आपलं मस्त झालंय. आपोआप स्प्रेड होते बघा सगळ्या बाजूने. थोडंसं पळीने थोडंसं स्प्रेड करायचं. तुम्हाला आंबोळी कितपत जाड किंवा पातळ पाहिजे ना त्यानुसार तुम्ही पीठ पसरवू शकता.
तर इथं बघा मस्त अशी जाळी पडली आंबोळीला. छान खालून सुद्धा मस्त अशी भाजून झाली बघा. आणि पूर्णपणे वरतून पीठ सुकल्यानंतरच अशा प्रकारे आंबोळी काढून घ्यायची आपल्याला. मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनवून तयार झाले बघा. आता दुसरी सुद्धा आंबोळी आपण ना मंडळी अशा प्रकारेच बनवून घेऊया. नंतर सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल थोडंसं टिश्यू पेपरने पसरवून घ्यायचं आणि नंतर अशा प्रकारे आंबोळी टाकून घ्यायची आहे. तर ही सुद्धा आंबोळी बघा मस्त अशी जाळीदार झाली आहे बघा. मस्त जाळी पडली त्याला. पूर्णपणे वरच्या बाजूने सुकल्यानंतरच आपल्याला आंबोळी काढून घ्यायची आहे. तर इथं बघा ही सुद्धा आंबोळी आपली छान अशी बनवून तयार झाली आहे. अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार होतात. अगदी पटकन तयार होतात सकाळच्या गडबडीमध्ये. नक्की बनवून बघा. या चटणीसोबत ह्या आंबोळ्या खूप छान लागतात. अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनवून तयार होतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला ना, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.